प्रकर्षाने पाहत आणि ते पाहताना वाचनाची कुठंतरी थोडीशी गोडी निर्माण व्हायला लागली. तर ती कधी तुमच्या वयाचीच असतात. पण तुमच्या शाळेत तुम्हाला तुमची इतकी सुंदर शाळा मिळाली, पुस्तक वाचायला मिळाली, इतके छान सर मिळाले, की जे तुमच्यापर्यंत पुस्तकं तुम्हाला मिळतात. पण आमचं वाचन एवढं झालं, आमच्या घरी भेळीचा पुडा यायचा पहिला. त्या आता कसं आपली भेळ येते ना प्लॅस्टिकच्या ह्याच्यात पॅकिंग, तर ती जी भेळ यायची ती पेपरच्या रद्दीत यायची. मग तो आठवड्यातला पेपर जे आठवड्यातून एकदा बाजाराचा जी भेळचा कागद यायचा ते आमचं असायचं वाचण्याचं चालू. आयुष्यातलं पहिलं पुस्तक म्हणजे रद्दीचा तेलकट झालेला कागद. त्यांनी वाचायला आमच्या सुरुवात झाली. मग नंतर पुढं वाचायला लागलो. शाळा शिकत शिकत त्यावेळी शाळांचं ग्रंथालय फार दुर्गम होतं. म्हणजे शाळेत एवढी पुस्तकं वाचायला मिळायची नाहीत आणि पुस्तक वाचणं